नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण IBPS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणाचे सराव प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा. तर पहिला प्रश्न आहे, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. तर याआधी मित्रांनो खाली आपल्याला पर्याय दिलेले, आपण आधी पर्याय बघू. कंजूस, शापित, उदार, लोभी हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. याआधी आपण कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो ते आपण आधी बघू. कृपणचा समानार्थी शब्द होतो कंजूस, हिमटा, कोमटा, चिकू, खंक हे, तसेच लोभी हे कृपण या शब्दाचे समानार्थी शब्द होतात. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारले कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उदार. म्हणजेच या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त क बरोबर अन्य चूक. म्हणजेच कृपणच्या विरुद्धार्थी शब्द होतो उदार. पुढील प्रश्न आहे, एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे या अर्थाचे वाक्प्रचार कोणते? तर ऑप्शन दिले मित्रांनो खाली आपल्याला. कानी कपाळी रडणे, कानात बोटे घालणे, कानाला खडा लावणे, कानावर हात ठेवणे हे आपल्याला ऑप्शन दिले. एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे याचाच अर्थ होतो कानात बोटे घालणे आणि कानावर हात ठेवणे, म्हणजे आपला त्या गोष्टीशी काही संबंध नाही असे दाखविणे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 केवळ बी आणि डी बरोबर. म्हणजेच कानात बोटं घालणे आणि कानावर हात ठेवणे. पुढील प्रश्न आहे, पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते? तर त्याआधी मित्रांनो आपण पुढारी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. पुढारी याचा अर्थ होतो लोकांचे नेतृत्व करणारा, त्याला पुढारी म्हटले जाते. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत. हे या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, घर फिरले की घराचे वासेही फिरतात ह्या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण खालील पर्यायातून सांगा. तर आधी आपण ह्या म्हणीचा अर्थ जाणून घेऊ मित्रांनो. घर फिरले की घराचे वासेही फिरतात म्हणजेच एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. एखाद्याची परिस्थिती बदलली की सर्वजण त्याच्याशी वाईट वागू लागतात, हे या म्हणीचा अर्थ आहे. तर आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत. घराची ओंज अंगण सांगते, घरोघरी मातीच्या चुली, घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही, आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी एकही पर्याय बरोबर नाही. तर या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 यापैकी एकही पर्याय बरोबर नाही. तर मित्रांनो या म्हणीची विरुद्धार्थी म्हण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे, कधीही न दिसणारी कुसुम दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. आता कधीही न दिसणारी कुसुम दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही म्हणजेच कधीतरी क्वचित दिसणारी, हा असा त्याचा अर्थ होतो. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. उंबराचे फूल, गुलाबाचे फूल, गट्टी फू करणे, कपिला षष्ठीचा योग. तर या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 फक्त अ बरोबर. म्हणजेच उंबराचे फूल, ज्याप्रमाणे उंबराचे फूल आपल्याला कधीतरी दिसते त्याप्रमाणे कुसुम ही दुर्मिळ वस्तूप्रमाणे ती वारंवार दृष्टीस पडत नाही, हा त्याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न आहे, अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते हा अर्थ सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण ओळखा. तर आधी आपण ह्या म्हणीचा अर्थ समजून घेऊ मित्रांनो. अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते म्हणजेच मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा सुद्धा कधीकधी श्रेष्ठ ठरत असतो, हा त्याचा अर्थ होतो. तर या प्रश्नाचं आन्सर आहे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. ऑप्शन वासरात लंगडी गाय शहाणी, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, 3.5 शहाणे, गरजेल तो पडेल काय, हे आपल्याला ऑप्शन दिले. तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 वासरात लंगडी गाय शहाणी, हा त्या म्हणीचा अर्थ सूचित करणारी म्हण आहे.
पुढील प्रश्न आहे, बातमी सांगणारा या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आला आहे ते अचूक निवडा. तर खाली ऑप्शन दिले मित्रांनो, आपण ऑप्शन बघू. अजय हा एक चांगला वार्ताहर आहे. रमेश सकाळ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करतो. उमेश हा ABP माझा या वृत्तवाहिनीचा उत्तम बातमीदार आहे. आणि ऑप्शन क्रमांक 4, महेश हा नामांकित वृत्तनिवेदक आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे, महेश हा नामांकित वृत्तनिवेदक आहे, म्हणजेच बातमी सांगणारा आहे. पुढील प्रश्न, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. खाली ऑप्शन आहेत, विद्वान, हुशार, बहुश्रुत, ज्ञानी. तर या ऑप्शनमधून आपल्याला आन्सर सांगायचे मित्रांनो. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा कोण असतो, तर बहुश्रुत असतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 बहुश्रुत. पुढील प्रश्न, सामान्यपणे व विशेष नामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, व यासारखे प्रत्यय लावून रिकामी जागे नामे तयार करता येतात. तर ऑप्शन आहेत, भाववाचक नाम, समुदायवाचक नाम, धर्मवाचक नाम, काल्पनिक. तर हे आपल्याला ऑप्शन दिले आहेत. तर आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, व हे सगळे भाववाचक नाम आहेत मित्रांनो. तर म्हणून या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर हे ओळखले जातात. तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात. पुढील प्रश्न आहे, जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? इथे जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जगत अधिक जननी, म्हणजे जगज्जननी हा त्याचा अर्थ होतो. जगत अधिक जननी म्हणजे जगज्जननी हा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण IBPS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.